पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। यावं का आम्ही? या ना या, बोलावतो काकांना. काका कोण आगंतुक आले तिथे? कुणी आमंत्रण दिलं यांना? अहो त्र्यंबकराव, तसं नव्हे. ते नाहीतर कसे? का आरती ओवाळायला आलात आमची? का त्या लहानगेसारखे शेंडगोळे आमच्यावर फेकून गावभर शिमगा करत सुटायचे तुम्हाला? अहो शिमगा नाही करायचा, आम्हाला क्षमा मागायची आहे तुमची. म्हणजे आमची मुलगी अवखळपणे वागली तर ती तुमची समजून क्षमा करा ना तिला. या गोचरपणाला क्षमा नाही. अहो आम्ही काय अवचित आलो नव्हतो तुमच्या दारी. रीतसर निरोप धाडला होता गड्या गर्वी, तेही 2 घटका आधी. आणि तुम्ही काय केलं? शेड लावलं आमच्या तोंडाला. आता रदबदलीचं काही बोलू नका, नाही सेवा आमच्या समोर. अहो आपण वडील आहात, मोठ्या मनाने आमचे अपराध पोटी घाला. छान. म्हणजे तुमचे अपराध आम्ही पोटी घालायचे आणि आम्ही पोट फुगून मरून जायचं, असंच ना? तुम्ही दोघेही नजरेसमोरून नाही सेवा आमच्या. चला. हे बघा, आपण अर्थाचा अनर्थ करू नका. याच गावात आपणही लहानाचे मोठे झालो. आपण तरुण होत आहात. आमच्या थोरल्या बंधू राजांना, म्हणजेच या नारायणाच्या वडिलांना आपल्या बेचकीचा प्रसाद घडला होता, हे आठवत आहे ना आपल्याला? ज्या बंधुराजांनी जखम होऊ नये आपणाला क्षमा केली होती. आपण आपल्या लहानपणी वेगळे होतो का? आपणही द्वाड होतो. अरे अरे अरे, आपल्या विरोधात ब्र सुद्धा काढण्याचे धाडस नाही हो आमच्यात. आपण वडील आहात, आपले आशीर्वाद आमच्या पाठीशी सदैव असू दे एवढीच आमची इच्छा. माझ्या मुलीची चूक पदरात घाला. मी नाक घासतो आपल्या पुढे. ही अशी चूक पुन्हा होणे नाही. आपल्या मनाचे मोठेपण दाखवून या पामरावर कृपादृष्टी करावी. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सकला उठवी. अरे मामा ऐक ना. बासुंदी पुरी भूक भूक भूक. अरे मामा, तुला माहिती आहे ना आपली सगुणा गाय हरवली आहे? माहितीये माहितीये. भूक भूक भूक. त्या मोरी अस्त्राचा जीव ओरडून ओरडून अर्धा झालाय, तरी कोणालाच त्याची दया येत नाही. मामा तू मला सांगशील हा इमामवाडा कुठे आहे? बासुंदी पुरी भूक भूक. अरे मामा सांग ना, कुठे आहे इमामवाडा? गाय गाय गाईचं दूध. गाय पाणी पिते. नदी नदी पाणी. इमामवाडा नदीच्या पलीकडे. इमामवाडा. हा हा. गाय गाईचं दूध. बासुंदी पुरी भूक भूक. म्हणजे सगुणा नदी पलीकडे. आणि हो, मोरी सुद्धा मला म्हणाली सगुण्याचा आवाज नदीच्या पाण्याकडून येतोय. खरंच सगुणा नदी पलीकडे आहे? हा. बासुंदी पुरी. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती. मामा पण म्हणतोय, मोरी पण म्हणतेय. खरंच सगुणा नदी पलीकडे असेल का? त्र्यंबकराव, झाल्या प्रकरणात आमच्या मुलीचा, आमच्या बयोचा काही दोष नव्हता. सारा तिच्या भावंडांचा दंगा.
वास्तविक आमची बयो तर साऱ्यांना गप्प करीत होती. ती आहेच मुळी शांत आणि गुणी, कशी अगदी नाकासमोर चालणारी सरळ स्वभावाची मुलगी. अहो, आमच्या परवानगीशिवाय अंगणाच्या बाहेर पाऊल पडत नाही तिचं. त्र्यंबक काका, एकदा, फक्त एकदा तुम्ही मुलीस डोळ्या खालून खालावी, एवढी कृपादृष्टी असावी. माफ करा आम्हाला, माफ करा. ठीक आहे ठीक आहे, इतका लाळ घोटेपणा करायची काही गरज नाही. उठा. गेला ना आता राग. उद्या नीट वागलात तर जाईल. म्हणजे उद्या उद्या आम्ही तुमची मुलगी पाहावयास येऊ. शब्द म्हणजे शब्द. शब्द निघा आता. हो. तुझ्या कार्टीमुळे मला खोटं बोलावं लागलं. हट 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 हट. निखरा विजलाय, पण राग अजून गरम आहे. हे जवळ जायचंस नाचत नाचत आणि चटका लावून घ्यायचास म्हणून सांगितलं. गोदे, मगाशी फार लागेल असं बोलले हो तुला. क्षमा करशील मला? खरे सांगू, मूल कितीही मोठे झाले तरी त्याच्या आईसाठी ते लहान बाळच असते. त्याला साधे खरचटले तरी ओरखडा मात्र आईच्या काळजावर उमटतो. मान्य आहे, पण मला मिळीला गंगेचं निर्मळ पाणी नाही तर नर्मदेचे गोटेच दिसतात. त्याला मी तरी काय करू? दृष्टी बदल म्हणजे सृष्टी आपोआप सुंदर दिसायला लागेल. काय झाले? झाला का शांत सान्यांचा? झाला म्हणजे त्र्यंबक खोताचे तुम्हाला ठाऊक आहे ना वहिनी. वळलं तर सूत नाही तर भूत. मग केले की नाही भूताचे सूत? केले हो. पण पायावर नाक रगडावे लागले. सुसरबाई तुझी पाठ मऊ हो. लोळण घेतल्यावर जातोय कुठे त्र्यंबक खोत. नाही, चूक आपल्याच लेकीची होती हे बरोबर, तरी पण यांच्या नाकावर धारच जास्त आहे ठाऊक. सहजी ऐकणाऱ्यातलं नाही ते प्रस्थ. पण आम्ही काही कमी नाही. लहानपणीची आठवण करून दिली. वयोच्या शेंडगोळ्यांनी जे केले होते ना, तेच त्र्यंबकच्या बेचकीने केले होते. हो, डोळा जाता जाता वाचला यांचा. बापूंनी ती आठवण करून दिली तेव्हा नरम आले त्र्यंबक काका. माणूस मनानं वाईट नाही हो, पण संतापी स्वभाव बरा नव्हे हो एवढा संतापीपणा. पण एकूणात सान्यांची माणसे नेकीची हो. वयोची होणारी सासू सुलोचना फार गुणी. अशी सासू मिळायला भाग्य लागते हो. तेव्हा हे स्थळ दौडून चालणार नाही. म्हणून तर नाक रगडून आलो. रदबदली केली. आता साने उद्या पुन्हा येतो म्हणाले. ही संधी वाया जाता कामा नये. सुभद्रे, बयोस चांगली समज देऊन ठेवा. उद्या कसला म्हणता कसलाही गोंधळ होता कामा नये. हो.
झोलाई देवीच्या मंदिरात गेलो होतो, कीर्तनात दंग झालो, त्यामुळे यायला उशीर झाला. बरं, घरात सगळ्यांची जेवणं आटपलीत ना? होय, आता मीही घेते 2 घास खाऊन. एक सांगायचे होते. फार आनंद झाला हो मला, मामनजी पुन्हा परचुऱ्यांच्या स्थळासाठी तयार झाले म्हणून. हो, माझाही जीव भांड्यात पडला. आता इतक्या वर्षांचे संबंध आहेत आपले परचुऱ्यांशी, ते जर असे तुटले असते तर जन्मभर सल राहिला असता. खरंय, आणि बयोसारखी गुणी सून गमावली असती आपण, ते वेगळेच. पोरवय आहे हो, थोडा द्वाडपणा असायचाच अंगात. पण इथे नाही चालणार असे वागणे. काकांची शिस्त ठाऊक आहे ना तुम्हास, तुम्हाला तिला तयार करावंच लागेल. होईल हो, आम्ही नाही का झालो तयार? हो, पण तुमची गोष्ट वेगळी. ही म्हणजे शेणगोळे मारणारी मुलगी. ध्यानात ठेवा, कसोटी आहे तुमची. काय रे, काय झालं? आजोबांनी माडीवरून सुपारीची गोण आणायला सांगितलीये आणि निक्षून सांगितलंय की बारकू काकांची मदत घ्यायची नाही. मग जा, इथे कशासाठी? अरे, घाबरतोस कशाला? अहो, असे काय करता? वाटते एखाद्या संधाराची भीती, अजून लहान येतो. इथेच चुकतं तुमचं. अहो, पुरुषाच्या जातीला असा भित्रेपणा कसा चालेल? अंधारास भीतो म्हणजे काय? आणि किती दिवस पदर घालणार तुम्ही त्याच्या शामूळपणावर? मुद्दामच त्यास काकांनी ती सुपारीची गोणी वर माडीवर नेऊन ठेवायला सांगितले आहे. बघूया कोण खाते त्याला अंधारात ते. साऱ्यांचे स्वभाव सारखे नसतात हो. बळजबरी केली तर कायमची भीती बसेल त्याच्या मनात. त्यापेक्षा मी असे करते, मी आत्ता जाते त्याच्यासोबत, समजावते त्यास. होईल हो, हळूहळू तयार होईल तो. काही गरज नाही, या लाडानेच बिघडेल तो. हो, उद्या ह्याच्यासाठी मुलगी बघावयास जायचे आहे ना लक्षात तुमच्या? यास अंधाराची भीती वाटते हे जर कळले परचुरेंना तर जावे करून घेतील का ह्याला ते? याची होणारी बायको एकदम धीट. अंधारात माडीवर जायला घाबरतोय. तुमचे म्हणजे ना, पी हळद अन हो गोरी. एका रात्रीत का भीती जायची सदाशिवाची? हळूहळू भीड चेपावयास हवी. ते काही नाही, या भीतीला मी माझ्या मुलाच्या मानगुटीवर बसू द्यायची नाही हो. त्याची ही भीती घालवावयास ही सुलोचना कायम त्याच्या पाठीशी उभी राहील. आलेच मी. चल बाळा, मी येते तुझ्यासोबत. जा. एवढा मोठा घोडा झालाय पण आईचा पदर काही सुटत नाही याचा. धन्य आहे. अरे, ही भूमी आमची, इथले धनधान्य आमच्या घामाच्या शिपांनी तरारले, त्यावर तुम्ही हक्क सांगणार? कशाच्या जोरावर? केवळ लबाडीच्या जोरावर नाही चालणार. अशी म्हणाली झाशीची राणी गोरासाहेबांना? नुसते म्हटले नाही, करूनही दाखवले. घोड्यावर मान टाकली, हातात शस्त्र घेतले आणि सळो की पळो करून सोडले गोऱ्या साहेबाला. तिची गर्जना गगनात घुमली. मेरी झांसी नहीं दूंगी, मेरी झांसी नहीं दूंगी, मेरी झांसी नहीं दूंगी. हाँ, नहीं दूंगी. हे काय चाललंय? काय चाललंय? गप्प बसा.
गोऱ्यांच्या विरोधात गेल्यामुळे आमच्या थोरल्या बंधूंना तुमच्या कुंकवाला प्राण गमवावे लागले, आहे ना ध्यानात? तरी यांना झाशीच्या राणीची गोष्ट सांगताय. बायकांच्या पराक्रमाच्या गोष्टी ऐकून या मुलांची माथी भडकतील. शेवटी मुलीला चूल आणि मूल याच्या पलीकडे करायचं काय असते? आणि हे काय वयो दिसत नाही यांच्यात? तिला सायंकाळीच सांगितले आहे की माझघराच्या बाहेर पाऊल देखील टाकायचं नाही म्हणून. हे बरे केलेस. बापू बापू नाना नाना बापू 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 नाना नाना बापू बापू. अरे काय झालं? का ओरडतोयस कशाला? तुमची बयो. अरे भयो आत काय माझ घरात? नाही, बयो सगुणेला शोधायला इमामवाड्यात गेलीये. भाई काय? हो इमामवाड्यात? हो. अरे तुला कसं कळलं? यशवंत नावाड्यानं सांगितलं मला. बापरे, इमामवाड्यात? राधे राधे आवर. अरे चला लाट्या घाट्या काढा, माशाली काढा. तू काम कर, गाववाल्यांना जाऊन सगळ्या सांग, सगळ्यांना जमा कर. आण रे लाठी घेऊन ये. चल 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 इमामवाड्यात. तुमची बहीण इमामवाड्यात गेली आहे. हो पटवर्धन, आम्हाला आत्ताच कळलं. चला चला आपण थांबतोय कशासाठी? चला चला लवकर चला 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 ए. राधे शांत. सगुणेसाठी हिम्मत दाखवणारी एकच व्यक्ती निघाली, माझी चिमुरडी बयो. अरे हे काय? झाशीच्या राणीची भावंड आणि अशी शामळू. रडताय काय? आजी, आपल्या बयोताईला काही होणार नाही ना ग? एकटी बयोताईच गेली. माझी बाई, अशीच माया ठेवा हो एकमेकींवर जन्मभर. आजी, तू गेलीयस का ग इमामवाड्यात? पटवर्धन काकांच्या वाड्यासारखाच दिसतो का ग तो? आणि आजी असं का म्हणत असतात की तिकडे जायचं नाही? तिथे पण आंब्याचं झाड आहे, तशी चेटकीण आहे का? आंब्याच्या झाडावरची चेटकीण? नाही रे बाळांनो, तसं काही नसतं. माणसांच्या मनात विष पेरतात मतलबी लबाड लोक आणि खोटी भीती तयार करतात. असो, पण तुम्ही नका त्याबद्दल विचार करू. सगळी माणसं सारखीच असतात, देवाची लेकरं. एवढं लक्षात ठेवा म्हणजे झालं. आणि बयोची काळजी करू नका. मोठी धाडसाची आहे माझी बयो. सगुणेला आणायला गेलीये ती. तिला काहीही होणार नाही. पण तुम्ही रडू नका, शूर आहात ना तुम्ही. आणि आजी, तूच काय म्हणतेस ना की जो चांगलं करतो त्याच्या पाठीशी देव असतो. म्हणजे आता आपल्या बयोताईच्या पण पाठीशी देव असेलच ना ग? हो रे बाळा, हो. देवा, आता तूच माझ्या बयोचं रक्षण कर. ओ राजा रे, आणि सगुणेला सोडवायला गेली रे ती. अगोचरपणा नाही रे, हे तर वाचलंय. तू तिच्या पाठीशी उभं नाही करणार. सगुणा, ए सगुणा, 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 सगुणा. अनवर, ये लड़की कौन है रे? अपने मोहल्ले की नहीं दिखती. हाँ चाचा,
सकल सूरत से तो ब्राह्मण की लड़की लगती है।